मराठवाडा म्हटलं की कमी पाऊस, शेतकरी आत्महत्या, योजनांचा आणि निधीचा अनुशेष असं साधारण चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर येतं. पण तुम्हाला माहीत आहे का की प्राचीन काळी युरोपासोबत होणाऱ्या व्यापारांचं मराठवाडा हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. मराठवाड्यातल्या तेर, पैठण, भोकरदन अशा छोट्या छोट्या शहरांमधला माल सह्याद्रीच्या नळणी घाटातून नालासोपारा बंदरात जाई आणि तेथून जहाजाद्वारे तो माल युरोपात पोहोचवला जात असे. दक्षिण भारत ते युरोप वाया मराठवाडा अशा या प्राचीन काळातील व्यापारी मार्गाला संरक्षित करण्यासाठी या रस्त्यावर अनेक महत्त्वाचे किल्ले बांधले गेले. सुमारे 2000 वर्षांपासून विविध राजवंशांनी मराठवाड्याच्या या भूमीवर राज्य केले आणि त्यामुळेच मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक महत्त्वपूर्ण किल्ले बांधले गेले. मराठवाड्याच्या रणरणत्या उन्हात कधी साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी तर कधी रयतेला रसदेची वानवा जाणवू नये म्हणून नळदुर्ग, परांडा, औसा, उदगीर, रामदुर्ग हे किल्ले कणखरपणे उभे होते. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मिश्रदुर्ग आहे. नळदुर्ग आणि रणमंडळ अशा 2 किल्ल्यांना जोडून बनवण्यात आलेला हा किल्ला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण या किल्ल्यात केलेलं पाण्याचं व्यवस्थापन आणि त्यातून किल्ल्याच्या शासकांनी आजूबाजूच्या प्रदेशावर मिळवलेलं नियंत्रण हा खरोखर अभ्यास करण्याजोगाचा विषय आहे. नळदुर्ग हा 3ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असून या किल्ल्याच्या 4थ्या बाजूला खोल दरी आहे. नळदुर्ग ज्या डोंगरावर बांधला गेला आहे त्या डोंगराला 4ही बाजूंनी इतर डोंगरांचं संरक्षण आहे आणि म्हणूनच नळदुर्गाच्या अतिशय जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसतच नाही. सुमारे 3 किलोमीटरवर पसरलेल्या या विस्तीर्ण किल्ल्यात असलेल्या पाणी महालात अत्यंत प्रेक्षणीय आहे. किल्ल्याजवळून वाहणाऱ्या बोरी नदीचं संपूर्ण पात्र वळवून त्याचा उपयोग किल्ल्याच्या रक्षणासाठी केला गेला आहे. पावसाळ्यात पाऊस झाला की या किल्ल्यातले वेगवेगळ्या रंगाचे नर मादी धबधबे पाहायला पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. नळदुर्ग आणि रणमंडळ या 2 किल्ल्यांना जोडून हा किल्ला बनवला असल्यामुळे अनेक जण याला जोड किल्ला असंही म्हणतात. किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी तटबंदी उभारली असून या किल्ल्यात एकूण 114 बुरुजही आहेत. परांडा, उपळी, संग्राम आणि नवबुरुज ही नळदुर्गाच्या काही मुख्य बुरुजांची नावं आहेत. यापैकी उपळी बुरुजावर 3 तोफा ठेवण्याची प्रशस्त जागा असून किल्ल्यातलं हे सगळ्यात उंच ठिकाण आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हुलमुख हा दरवाजा मुख्य दरवाजा आहे. नळदुर्गाच्या किल्ल्याची रचना शत्रूला चकवा देण्यासाठी केली गेली हे गडाच्या दरवाजावरूनच कळतं. तुम्ही सुरुवातीला एका दरवाजासारखं दिसणाऱ्या प्रवेशद्वारात जाता तेव्हा तुम्हाला कळतं की हा गडाचा मुख्य दरवाजा नसून हा केवळ एक चकवा आहे. काही वळण घेतल्यानंतर किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडतं आणि मग सुरू होतो रहस्यमय नळदुर्गेचा एक एक गपित उघडण्याचा अतिशय रंजक प्रवास. पौराणिक काळातील नळ आणि दमयंती यांच्याशी या किल्ल्याचा संबंध जोडला जातो. तारीख-ए-फरिश्ता या ग्रंथामध्ये हा किल्ला राजा नळ याने बांधला असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून या किल्ल्याला नळदुर्ग असं नाव मिळालं. नळदुर्ग शहराचं जुनं नाव मैलारपुराचं आहे. मैलार म्हणजे खंडोबा. तेलुगू भाषेत नल्ला म्हणजे काळा आणि दुर्ग म्हणजे किल्ला. याचनुसार काळ्या कातळापासून बनवलेल्या या किल्ल्याचं नळदुर्ग असं नाव पडले असल्याची दाट शक्यता सुद्धा आहे. आदिलशहामध्ये या किल्ल्याचं शहादुर्ग असं नाव ठेवलं गेलं तरी हे नाव काय प्रचलित होऊ शकलं नाही. चालुक्य, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मोगल, मराठे आणि इंग्रजांची सत्ता पाहिलेला हा नळदुर्ग स्वतंत्र भारतातही अत्यंत कणखरपणे उभा आहे. इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या काळात मीर इमाददीन या वास्तुशास्त्रज्ञाने हा पाणी महल आणि हे धरण बोरी नदीवर उभं केलंय. याच पाणी महालात हिजरी म्हणजेच इसवी सन 1613 मध्ये पार्शियन भाषेत लिहिलेल्या एका लेखावरून या धरणाची विस्तृत माहिती मिळते. पहिल्या आदिलशहाने या धरणाचं बांधकाम सुरू केल्याची माहिती पाणी महालात असणाऱ्या उल्लेखावरून कळते. त्यानुसार सुमारे 40 वर्षांनी दुसरा इमाम आदिलशहा याच्या काळात या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. हे धरण केवळ सामरिकदृष्ट्याच महत्त्वाचं नव्हतं तर आदिलशहाच्या सुलतान आणि इतर मानसबदारांसाठी सुद्धा आरामाची जागा होती. धरणाच्या भिंतीत असणाऱ्या पाणी महालात असणारी कारंजी पाणी महालाच्या खिडक्यांमधून दोन्ही बाजूंनी दिसणारा जलप्रपाताचे मनोहर दृश्य हे सिद्ध करतात.
इसवी 1520मध्ये विजयनगर साम्राज्याने आदिलशहाचा पराभव केल्यानंतर 2 किल्ल्यांना जोडण्यासाठी बांधण्यात आलेले हे धरण आदिलशहाच्या बचावाच्या योजनेचा एक भाग होता हे सिद्ध होतं. हे धरण डोळ्यांना जेवढं सुंदर दिसतं तेवढंच मेंदूलाही कामाला लावण्याची ताकद त्यात आहे. मराठवाड्यात होणारा कमी पाऊस पाहता हा किल्ल्यात राहणाऱ्या सैन्याला आणि रयतेला दुष्काळात पाणी कमी पडू नये यासाठी हे धरण बांधलं होतं. या धरणाचं एकूण क्षेत्रफळ 82,569 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि विशेष बाब म्हणजे या पठारावर असणाऱ्या शेतीची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि धरणाची उंची एकच असल्यामुळे शेतीला पाणी पुरवणं देखील अत्यंत सोपं आहे. पाणी अडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या या धरणाची भिंतीत एक अत्यंत हवेशीर पाणी महल बांधलेला आहे. नदीचं पाणी इथं साठलं की याच महलावरून नर व मादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांडव्यातून हे पाणी वाहू लागतं. हे पाणी वाहत असताना या महलाच्या कोणत्याही भागाला पाण्याचा स्पर्श होत नाही हे विशेष. पाणी महलापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पाणी महलाच्या एका भिंतीवर फारसी भाषेत लिहिलेला एक शिलालेख आहे. त्याचा मराठी अनुवाद असा होतो की या महलास मित्रत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळे दिपून जातील व शत्रुत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळ्यांपुढे अंधकार येईल असा होतो. प्राचीन काळी उंच डोंगर व त्यावर आपण किल्ले बांधले जात असे. पण काळानुसार युद्धाच्या पद्धतीत बदल होत गेले. राजांकडे असलेल्या सैन्यांची संख्या वाढत गेली आणि दुर्ग माथ्यावर किल्ले बांधण्याच्या योजनेवर अनेकांना पुनर्विचार करावा लागला. शिखरांच्या माथ्यावर बांधलेल्या किल्ल्यांची रसद बंद केली तर किल्ल्यात असणाऱ्या सैन्याला आणि रयतेला पाण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून राहावं लागायचं. या पाण्याला साठवण्यासाठी अनेक किल्ल्यांमध्ये आपण पाण्याचे टाके बनवलेले बघतो. पहिले असतील पण नळदुर्ग याच बाबतीत थोडा वेगळा आहे. पाण्यावर नियंत्रण ठेवून प्रदेशातल्या शेतीवर आणि पर्यावरणावर या अर्थव्यवस्थेवर कसं नियंत्रण ठेवलं जायचं याचा उत्तम नमुना म्हणजे नळदुर्ग किल्ल्यात केलेलं हे जलव्यवस्थापन. पुरातन काळापासून दख्खनच्या सुलतानांसाठी पवित्र व धार्मिक आशय असलेले जलव्यवस्थापन हे एक आवश्यक असे राजकीय साधन होते. त्या काळातील धरण ही केवळ पाणी आणि जमिनीवर राजाचं असणारं नियंत्रण दाखवत नव्हती तर धरणासारख्या अतिशय तांत्रिक बांधकामामध्ये बांधलेल्या पाणी महल हे राजाच्या शक्तीचं एक अनोखं प्रतीक मानावं लागेल. दख्खनच्या संस्कृतीवर राज्य केलेल्या साम्राज्यांची ही प्रतीक आहेत. नळदुर्ग हा किल्ला केवळ साम्राज्याच्या संरक्षणासाठी सीमेवर बांधण्यात आलेली एक वास्तू नव्हती. ते पाणी त्या काळाच्या महत्त्वपूर्ण चलनावर नियंत्रण ठेवणारी ती एक अजस्त्र वास्तू होती. आदिलशाहीत हे धरण जरी बांधलं गेलं असलं तरी ते पुढे निजामशाही आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात जाऊनही नळदुर्गाच्या धरणाने त्या प्रदेशातील शेतीच्या विकासासाठी किंवा त्या शेतीला जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अगदी काही वर्षापर्यंत नळदुर्ग हा अत्यंत दुर्लक्षित किल्ला होता. पण पुढे एका खाजगी कंपनीने या किल्ल्याचं व्यवस्थापन केल्याने लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नळदुर्ग हे एक आकर्षणाचं केंद्र बनलं गेलं. आता किल्ल्यात बगीचे विकसित करण्यात आले आहेत, कारंजी बनवली गेली आहेत, शौचालय, पर्यटकांना फिरण्याची सोय व्हावी म्हणून इलेक्ट्रिक गाडी, धरणाच्या जलाशयात बोटिंग इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत. अजून चांगला पाऊस झाला की प्रवाहित होणाऱ्या नर-मादी धबधब्यांना बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. नळदुर्गला येणाऱ्या पर्यटकांसाठी या किल्ल्याचं स्थापत्य, इतिहास समजून सांगणारी पुरेशी यंत्रणा इथे उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.